हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही आलो आहोत आमच्या कुलदैवतेला म्हणजेच बिजासनी मातेला, जे की माझ्या मामाचे गाव शिरपूर इथून 1.5 ते 2 तासाच्या अंतरावर आहे. बडी बिजासन देवीची आख्यायिका आणि इतिहास थोडक्यात सांगायचा तो असा की देवी दुर्गेने रक्तबीज नावाच्या राक्षसाचा वध केला. त्याच्यानंतर त्या राक्षसाच्या शरीराला आसन बनवून त्यावर बसल्या, म्हणून त्यांना बिजासनी माता असे नाव पडले. हे मंदिर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर आहे. सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेल्या या मंदिरात देवीची मूर्तीची प्रतिष्ठापना प्राचीन काळापासून आहे. बडी बिजासन देवीला धुळे आणि सेंधवा परिसरातील भाविक आपली ग्रामदैवता मानतात. नवस फेडण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी येथे मोठी गर्दी होते. मुंबई आग्रा महामार्गावर प्रवास करताना हा घाट अत्यंत प्रसिद्ध आहे आणि या घाटाच्या नावावरूनच मातेचे नाव बिजासनी माता असे पडले आहे. माझ्या नवरात्रीच्या लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दरवर्षी आम्ही कुलदैवतेचं दर्शन घेतो आणि तिला आहेरही करतो, पण ते आम्ही धुळ्याजवळ असलेल्या म्हणजे मंदिरामध्ये अर्पण करत असतो आहेर वगैरे. एवढ्या लांब काही येणं होत नाही, पण यावेळेस अचानक प्लॅन झाला म्हणून म्हटलं चला. फर्स्ट टाईम आम्ही इथे आलो होतो, कारण हे आमच्या धुळ्यापासनं जरा लांब पडतं, शिरपूरपासनं जवळ आहे. एवढ्या लांब काही येणं होत नाही. तसं बघायला गेलं तर हे मुख्य स्थान आहे, पण देवीचे छोटे छोटे 1-2 मंदिरं धुळे जिल्ह्यात पण आहेत. तर आम्ही तिकडच्याच मंदिरांचं दर्शन वगैरे घेतो. वातावरण बघून तर मला आता असं वाटते की दरवर्षी एकदा तरी या मंदिराला भेट द्यावी आणि एकदा तरी इथे येऊन जावं. मनही खूप प्रसन्न होतं आणि इकडचं वातावरणही खूप छान आहे. तर मग चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांनी आम्ही छान दर्शन वगैरे केलं आणि पुढच्या प्रवासाला लागलो.